म्हटलंय की सरकारला मी 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम देतोय, नाहीतर राज्यभरात रस्ता जाम होईल. अजूनपर्यंत किती जाम झाले बघा. मला शेतकऱ्यांचा विषय जो आहे ना तो गंभीर आहे, पण ही धमकीची भाषा जी आहे ना, बच्चू कडू जे नेहमी धमकी देतात, मला माहित नाही त्यांचं काय कुठे काय विस्कटलेलं असतं. नेहमी धड बोला ना, धमकी कसली देता? नेहमी धमकी. कधी चर्चा करा, कधी या बसा. तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढताय, चला ती एक चांगली गोष्ट आहे, पण हे सगळे रस्ते बंद करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? की सरकारबरोबर बसलं पाहिजे? शो करायचा असेल मग ठीक आहे. आता ते शेतकऱ्यांना लक्षात आलं पाहिजे की शो कोण करतंय आणि कोणाला काय मिळणार आहे या शोबाजीतून, हे शेतकऱ्यांना लक्षात येत आहे. म्हणून त्यांना प्रतिसाद मिळणार नाही. बघा तुम्ही 12 वाजू दे, आजचे वाजू दे, उद्याचे वाजू दे, कुठली गल्ली पण बंद होणार नाही. याला अनुसरून साहेब त्यांनी असं देखील म्हटलं कडूंनी की आमदारांना कापा, आणि रविकांत तुपकर म्हणतात की मंत्र्यांना कापा. या आंदोलनाच्या कापा म्हणजे एवढं सोपं आहे महाराष्ट्रात? ही भाषा आहे? ही भाषा आहे काय? अजूनपर्यंत त्यांना कोण वेडा वाकडा भेटला नाही आमच्यासारखा, म्हणून ही कापाकापीची भाषा करता. ही काय भाषा आहे का? एका पुरोगामी राज्यातली ही भाषा, ही शोभते काय? काय कापणार आहात तुम्ही? कोणाला? आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना? बघूया कोणाच्यात हिंमत आहे ती. अहो शेतकऱ्यांसाठी आम्ही गंभीर आहोत, शेतकऱ्यांसाठी आम्ही सेन्सिटिव्ह आहोत, आम्ही ऐकून घेऊ, पण ते शेतकऱ्यांचं ऐकून घेऊ. या धमकीला नाही ऐकणार आम्ही. एवढा कोण मोठा नाही झाला महाराष्ट्रामध्ये कापाकापी करायला. धार दोन्ही बाजूला आहे, लक्षात ठेवा. नको त्या पोकळ धमक्या देऊ नका.